पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण येथील यशस्वी शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख, नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हत्याकांडातील आरोपींना भर चौकात फाशी द्यावी, जेणेकरून महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस कोण करणार नाहीत, अशी मागणी मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आलं। शासनापर्यंत जनसामान्यांच्या प्रतिक्रिया पोहोचाव्यात, जेणेकरून शासन तज्ञ असे सरकारी वकील देऊन यशस्वी शिंदे आणि नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या अत्याचार हत्याकांडाबाबत आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि ही फाशी भर चौकात देण्यात यावी, ज्यामुळे भविष्यात आपल्या माता भगिनींवर असा प्रकार करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असे मनसे तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी यावेळी सांगितले। याबाबत पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले। आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी यावेळी मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी केली। सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि शर्मिला वहिनी साहेब या उरण येथे यशस्वी शिंदे आणि अक्षता म्हात्रे या दोन ठिकाणी आपण बघितल्याच असेल, आमचे वरिष्ठ आहेत त्याही भेट दिलेली आहे आणि अशा अवस्थेत त्याही त्या दिवशी तिथे बोलल्या की कायदा हा सक्षम आणि भक्कम झाला पाहिजे। आता तुम्ही बघत असाल महाराष्ट्रभर असेल किंवा इतर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असेल की महिला असुरक्षित आहेत, तर सुरक्षित महिला व्हाव्या आणि अशा या परप्रांतातून येणारे जे आरामखोर आहेत यांना कुठेतरी एक चपराक बसायला पाहिजे। यासाठी आमचं आंदोलन आहे की कायदा हा सक्षम व्हायला पाहिजे। आता तुम्ही बघायला या बोलल्यात आहे की सक्षम कायदा, शक्ती कायदा तो का आतापर्यंत स्थगित ठेवलाय, तो त्याला गती द्या, त्याला चालू करा। असे जे कायदे आहेत ते आपल्याला शरीयत सारखा, आमचे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे त्या मध्येच बोलले की शरिया सारखा कायदा हा त्याच्यासारखा तो कायदा नको, त्याच्यासारखा कायदा कुठेतरी व्हायला पाहिजे। आणि जर झाला तर असे येणारे परप्रांतीय असेल किंवा आपले इथले आरामखोर असतील यांना सापराक बसेल आणि महिला सुरक्षित राहतील। हा भक्कम कायदा झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आता तुम्ही बघाल की एक महिलेला फास्ट ट्रॅक लागू केली आणि दुसऱ्या महिलेला फास्ट ट्रॅक लागू नाही केली, तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना देखील फास्ट ट्रॅक लागू करा। अन्य महिला त्यांच्या पण वर्षानुवर्ष केसेस चालू आहेत, या केसेसना देखील फास्ट ट्रॅक लागू करायला पाहिजे। तिथे कुठेतरी अशा गुन्हेगारांना सापराक बसेल आणि होणाऱ्या अत्याचारांना एक जांप लागेल की कुठेतरी हे अत्याचार कोणी करण्याविषयी किंवा कोण करायला बघेल तर ते करणार नाही। हा वरिष्ठ पोलीस, सर्व महाराष्ट्र पोलिसांची एक धाक बसली पाहिजे। महाराष्ट्र पहिले हा शांततेने आम्ही निवेदन देणार आहे तहसीलदार साहेबांना, ते वरती मंत्रालयापासून ते पोहोचवणार आहेत। आमची कालच त्यांची चर्चा झाली आणि जर याच्या पुढे जर ऐकत नसेल तर मग आम्ही सरकार तिकडं मंत्रालय असेल इकडे देखील आंदोलन घेण्याचा आम्ही प्रयत्न करू।